भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। राहुल सोलापूरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, राहुल सोलापूरकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, राहुल सोलापूरकर कोण रे? पैठण मारा दोन रे, राहुल सोलापूरकर कोण रे? पैठण मारा दोन रे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। गेल्या काही दिवसापूर्वी राहुल सोलापूरकर या अभिनेत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा इथल्या सुटकेसच्या संदर्भात जे वक्तव्य केलं, या वक्तव्याचा आम्ही गडिंग्लजचे सर्व शिवप्रेमी प्रथमतः जाहीर निषेध करतो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास हा महाराष्ट्राला एक अभिमानास्पद आणि भूषणावा आहे आणि या इतिहासामध्ये काही मनोरंजनात्मक गोष्टी सांगून महाराजांच्या बद्दल बदनामी करण्याचं काम आहे हे राहुल सोलापूरकर करतायत। खरं तर राहुल सोलापूरकरच्या पाठीमागचा मेंदू हा काहीतरी वेगळाच असला पाहिजे, कारण ज्या भांडारकर समूहाचे ते विश्वस्त म्हणून काम करतात, त्या भांडारकर या समूहानं यापूर्वी सुद्धा जेम्सलेनच्या माध्यमातून आदरणीय आमच्या राजमाता जिजाऊंचा अतिशय वेगळ्या शब्दामध्ये उल्लेख केलेला होता। या काही प्रवृत्ती आहेत ज्या पद्धतीनं यापूर्वीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा फुलेंच्याबद्दल अवमानकारक वापरला, राजमाता जिजाऊंच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरले आणि आता छत्रपतींच्याबद्दल ज्या काही गोष्टी बोलल्या जातात, निश्चितपणे हे निषेधार्ह आहे। याचा कुठेतरी निषेध होणं गरज आहे म्हणून आज आम्ही गडिंग्लजकर सगळे रस्त्यावर उतरलोय। पण याची शासनानं दखल घेतली पाहिजे, त्यांच्यावरती FIR प्रत्येक पोलीस स्टेशनला लादला गेला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी महापुरुषांना वेठीस धरायचं हे चुकीचं आहे। जाहीरपणे आम्ही या सर्व गडिंग्लजकर याचा निषेध करतो। राहुल सोलापूरकर यांचं महाराजांच्या वरती जे वक्तव्य केले ते कोणत्या प्रकारचं आहे? ते वक्तव्य आज संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशभर माहिती आहे की महाराज ज्या शिताफीनं आग्र्यातून निसटले ती शिताफी न सांगता ते लाच देऊन निसटले अशा पद्धतीची वार्ता त्यांनी केलेली आहे। खरं तर आम्हाला या तोंडून वदवायचं नव्हतं, पण या पद्धतीनं महाराजांनी कधी युक्ती वापरलेली नव्हती। औरंगजेबाच्या बायकोला लाच दिली, अधिकाऱ्यांना लाच दिली, हा शब्दप्रयोग राहुल सोलापूरकर सारख्यांनी करणं हे अतिशय निंदनीय आहे। शासनाकडे तुमची कोणती मागणी आहे? शासनाकडे मागणी आहे की त्यांच्यावरती FIR झाला पाहिजे आणि या प्रवृत्तीचा निषेध हा पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेकडून झाला पाहिजे।